नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी तब्बल 7,000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून आधार प्रमाणीकरण आणि ई-के-वाय-सी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुमारे 17 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी 10 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून उर्वरित लाभार्थ्यांची अंतिम यादी 10 ऑगस्टपूर्वी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-के-वाय-सी किंवा आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. अधिकृत आदेशानुसारच रक्कम जमा होणार असल्याने अफवांवर विश्वास ठेवू नका. याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील 2,000 रुपयांचा हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. आधार लिंक, बँक खाते आणि ई-के-वाय-सी पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे आपल्या बँक खात्याची माहिती आणि आधारशी जोडणी तपासून घ्या. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ई-के-वाय-सी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी समोर येत आहेत. काही ठिकाणी फार्मर आयडी दिसत नाही, काही लाभार्थ्यांच्या नावामध्ये चुका आहेत, तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी संभ्रमात आहेत. शासनाने या त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. पावसाबाबत बोलायचे झाल्यास जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. राज्यातील एकूण धरणसाठा जवळपास 69% पोहोचला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणे भरली असली तरी मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून सिंधुदुर्ग, वाशिम आणि काही भागांमध्ये अजूनही पावसाची तूट कायम आहे. हवामान बदलाचा फटका फळबागांनाही बसत आहे. संत्रा, मोसंबी आणि आंबा बागांमध्ये फळगळ वाढली असून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली गेली आहे तर काही भागांमध्ये पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. बाजारभावांकडे पाहिले तर खानदेशात केळीला 2400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. सोयाबीनला अनेक बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असून काही बाजारांमध्ये 7200 रुपयांपेक्षा जास्त दर नोंदवला गेला आहे. कांद्याच्या आवकेत वाढ झाली असली तरी काही बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हरभऱ्याच्या दरामध्येही वाढ दिसून येत असून काही बाजारात 18,000 रुपयांपेक्षा जास्त दर मिळत आहे. पीक विम्याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी विमा भरला असला तरी भरपाईबाबत तक्रारी कायम आहेत. यंदा पीक विमा अर्जांची संख्या कमी झाल्याचे चित्र असून अनेक शेतकरी अजूनही विमा संरक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवावीत. दरम्यान कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज आणि 3% व्याज परताव्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पोकरा 2.0 अंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाणार असून बायोगॅस लाभार्थ्यांच्या खात्यातही अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. जलजीवन मिशन आणि सौरऊर्जा प्रकल्पांनाही गती देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत असेल आणि अजूनही लाभ मिळाला नसेल तर आधार प्रमाणीकरण, ई-के-वाय-सी, फार्मर आयडी, बँक खाते आणि आधार लिंकची माहिती तातडीने तपासा. कोणतीही त्रुटी असल्यास संबंधित बँक, सेवा केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधा. अधिकृत शासन आदेश आणि बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतरच कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवा. आज 5 ऑगस्ट 2026 रोजी पुणे आणि मुंबई सराफा बाजारातून सोने आणि चांदीच्या दराबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही आज सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे दर पाहूया. आज 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात बाजारानुसार किरकोळ चढ-उतार दिसून येत आहेत. ज्वेलर्स असोसिएशन आणि सराफा बाजारातील दरांनुसार आजचे दर तपासूनच खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. आता चांदीच्या दराबाबत बोलायचे झाल्यास
पुणे आणि मुंबई या दोन्ही बाजारांमध्ये आज 1 किलो चांदीचा दर सुमारे 2,34,900 रुपयांवर असून कालच्या तुलनेत सुमारे 100 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरचा दर, अमेरिकेच्या व्याजदरासंबंधीचे संकेत आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यांचा परिणाम सोन्या, चांदीच्या दरांवर होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसातही दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज पुणे, नाशिक आणि नागपूर बाजार समित्यांमध्ये अदरकच्या दरात बाजारानुसार चढ-उतार दिसून येत आहेत. चांगल्या प्रतीच्या अदरकला आज सरासरी 4,200 रुपये ते 5,800 रुपये प्रति क्विंटल दर मिळताना दिसत आहे. आवक आणि मागणीच्या तुलनेत दरांमध्ये थोडीफार हालचाल सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारभाव तपासूनच विक्री करण्याचा सल्ला दिला जात आहे. आता सोयाबीनच्या दराबाबत बोलायचे झाल्यास, महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांमध्ये आज सोयाबीनला सरासरी 4,600 रुपये ते 5,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळताना दिसत आहे. काही ठिकाणी दर्जानुसार दरात थोडा फरक जाणवत आहे. मागील दिवसाच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात किरकोळ स्थिरता दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, पावसाची स्थिती, बाजारातील आवक, आंतरराष्ट्रीय डिमांड आणि तेलबिया बाजारातील हालचाली यांचा परिणाम अदरक आणि सोयाबीनच्या दरांवर होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसातही दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.